लाईव्ह मराठीच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत. कोल्हापूर नगरपालिकेच्या रणधुमाळी जी निवडणुकांची ती अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे. अंतिम टप्पा सुरू झालेला आहे. असं असताना या नगरपालिकेच्या माध्यमातून इथल्या नागरिकांना आणि इथल्या जनतेला काय हवंय आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून त्याची काय अपेक्षा आहे आणि जेणेकरून या कोल्हापूर शहराचा विकास होईल आणि त्या विकासातून या कोल्हापूरचं समृद्धी आणि साधता येईल असं त्या ज्या नागरिकांना वाटतंय ते निवडणुकीपासून त्यांना काय हवंय याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत. प्रभाग क्रमांक 13 मधील माजी नगरसेवक आणि अतिशय कृतिशील व्यक्तिमत्व ज्यांनी 2 टर्म त्यांच्या नगरसेवक म्हणून भूषवलाय आणि कोल्हापूर शहराचा विकास आणि कोल्हापूर शहराची प्रगती कशा पद्धतीने व्हावी अशा त्याच्या काही संकल्पना असे माननीय संभाजी जाधव साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांच्या एकंदरीत नगरसेवकच्या कालखंडामध्ये आणि आताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांचे चिरंजीव ओंकार जाधव हे प्रभाग 13 मधून शिवसेने मार्फत उभे आहेत. त्यांना काय वाटते त्यांना आपण जाणूया. सर नमस्कार. नमस्कार. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपलं माजी नगरसेवक म्हणून आपण कोल्हापूर शहराचा नगरसेवक पदाचा कालखंड पाहिला. आता ह्या 9 वर्षापासून या इलेक्शन नव्हत्या. नगरसेवका विना 5 वर्षापासून प्रशासनाचा कारभार चालला होता. काय तुम्ही या कारभारामध्ये कोणकोणते कमतरता तुम्हाला जाणवल्या की ज्या होणं गरजेचं होतं? 100% कमतरता होती, परंतु माझ्याबद्दल सांगतो मी. तरी 5 वर्ष मी नगरसेवक नव्हतो, तरी नगरसेवक असल्यासारखंच मी काम करत होतो. कारण का सगळे बाकीचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, हे आपण आत्मीयतेनं काम केलं तर ते पण ऐकत होते आणि लोकांचे प्रश्न आपण सोडवत होतो. आणि कमतरता ही नगरसेवक नसल्यामुळं ही झाले 100% खरं आहे. आता येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये थोडं राजकारण बदललेलं आहे. पूर्वी आपण नगरसेवकाचा कालखंड पाहिलेला आहे. कोल्हापूर शहराचा विकास होताना पाहिलेला आहे. कोणकोणत्या सुविधा आता ह्या येणाऱ्या काळात होणं गरजेचं आहे? पहिल्यांदा कोल्हापूर शहरात पर्यटन वाढावं यासाठी स्वच्छता गृह महिलांसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर चांगले रस्ते असणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रश्न हा 100% अजून सुटलेला नाही आहे. त्याचबरोबर जो आपण आता विजन घेऊन गेले कचरा उठाव तो निर्गत होत नाही. त्यामुळं कोल्हापूर शहराची दयनीय अवस्था झाली आहे. ही बदल्यासाठी केंद्रामध्ये जशी NDA सरकार आहे, राज्यामध्ये जसं महायुती सरकार आहे, तसं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पण महायुतीचं महापौर व्हावा या दृष्टीनं, कारण या उद्देशानंच महायुती ही निवडणूक लढवत आहे. आणि हे लढवत का सांगतो, जनतेनं पण महायुतीला का मदत करावी, तर याचं एक प्रमुख कारण म्हणजे फंड्स. जे फंड्स अवेलेबल होणार आहेत ते महायुतीचं महापौर झाला, महायुतीचं जे सरकार हे राज्य आहे आपलं सरकार, त्याच्यामुळं फंड्स मिळतील आणि या फंडमुळं कोल्हापूर शहराचा विकास खरोखरच चांगला विकास होईल असं मला वाटतं. खरं आपलं घराणं पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये आहे. 20% राजकारण, 80% समाजकारण असा आपला जो वसा आहे. आपले बंधू दिवंगत चंद्रकांत जाधव आमदार होते. आपणही सामाजिक कार्यामध्ये आपण नगरसेवक होता. आता आपली दुसरी पिढी, पुढची पिढी म्हणजे चंद्रकांत अण्णांचे चिरंजीव सत्यजित जाधव 11 मधून उभे आहेत. आपले चिरंजीव ओंकार जाधव उभे आहेत. ह्या नवीन पिढीकडे तुमचा हा सामाजिक कार्याचा वारसा सोपवताना काय तुम्ही त्यांना उपदेश कराल किंवा काय त्यांचं म्हणा? त्यांनी अण्णांचं कार्य, माझं कार्य जवळून पाहिलं आहे दोघांनी पण, आणि दोघं खरोखरच एक चांगला कारभार करतील, कार्य करतील असं मला मनापासून वाटतं. कारण का आमच्या घराण्यातच पिढीच्या सामाजिक वारसा आहे. आमच्या आजोबापासून ते काकांच्या पासून ते आता मुलांच्या पर्यंत सगळ्यांचाच सामाजिक वारसा. आमच्या घरातील स्त्रिया पण सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असतात. नवीन पिढीला आपण काय संदेश द्याल तुमच्या पुढच्या पिढीला? म्हणजे दोन्ही एक पुतण्या आणि मुलगा जेव्हा तुम्ही समाजात सोपवताय नगरपालिकेच्या माध्यमातून, काय त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? हा, जनतेचं काम करणं हेच, आणि जो जनतेला काय पाहिजे मूलभूत सुविधा त्या पुरवणं हे त्यांचं दोघांचं परम कर्तव्य आहे.
आताच जे जसं मगाशी म्हटलं आपल्याला की राजकारण थोडंसं बदललं, राजकारण अंग बदललेलं आहे. पूर्वी जी पक्षनिष्ठा होती किंवा जे उमेदीने लोक काम करायचे किंवा लोकांचा वारसा समाजाचा कुठं लोक अ, समाज पुढे गेला पाहिजे अशी असं कुठं कमतरता आणतं तुम्हाला की याच्यामध्ये काय वाटतं? समाज पुढे जाणं खरोखरच अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि समाज पुढे जात असताना आपण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन उपयोग नाही. प्रवाहाबरोबरच जायला पाहिजे आपण. त्यामुळे आम्ही जे काय काम करणार आहे ते लोकांच्यात मिळून मिसळूनच आमच्यात जसं पूर्वी आम्ही अण्णा आणि मी जसं कार्य करत आलोय तसंच या दोघांना आम्ही सांगितले आणि सांगायची आवश्यकता पण नाही त्यांना. त्यांना उपजतच तसं ते लोकांच्यात आत्ता पहिल्यापासूनच मिसळत आहेत. आणि ते खरोखरच लोकांच्या सगळेच म्हणजे युवकांसाठी नोकरीच्या संधी असू देत, रोजगाराची, त्याचबरोबर खेळाडूंसाठी मैदान असू द्यात सुस्थितीत करणे, त्याचबरोबर महिलांना स्वावलंबी करणे, त्यांच्या बचत गटाला बाजारपेठ मिळवून देणे, ही कामं ती नेटानं करतील असं मला वाटतं. खरं म्हणजे आता माहितीच्या कालखंडामध्ये शहरामध्ये सर्किट बेंचचा आलेला आहे. सीपीआर सारखं हॉस्पिटल नवीन आपल्या इथं शेणा पार्क मध्ये होते आणि क्रीडा संकुलचा विषय आहे, आयटी पार्क नवीन येते. म्हणजे खऱ्या अर्थाने कुठेतरी कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळण्याचं काम होताना दिसतंय का तुम्हाला? काय वाटतं? 100% खरं आहे. माहितीमुळं कोल्हापूर शहर खरोखरच एकदम चांगलं विकसित होणार आहे. कोल्हापूरचा कायापालट होणार आहे. कारण का महालक्ष्मी अंबाबाईला पण आता भरघोस निधी आला आहे. आणि हा निधी आला असताना बाकीच्या पण रस्ते प्रकल्पासाठी आता मोठा निधी येणार आहे. आणि ते रस्ते खरोखरच दर्जेदार व चांगले अगदी म्हणजे एकदम चांगले सुस्थितीत होणार आहेत एवढं मी सांगतो. आपण आता मुलासाठी प्रचारासाठी जेव्हा बाहेर पडत असतात आता लोकांची गाठीभेटी घेतात, कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? चांगला प्रतिसाद मिळतो. कारण का आता लोकांना कळून चुकलंय की बाकीच्या पक्षाला देऊन का उपयोग नाही, माहितीलाच मतदान करावं. कारण का जर विकास करायचा असेल तर माहितीशिवाय पर्याय नाही. काय आव्हान करेल मतदारांना? मतदारांना आव्हान करतो. कारण कसं आहे की मतदार हे खरोखरच जागरूक आहेत. आणि आव्हान करण्यापेक्षा मी त्यांना विनंती करीन की खरोखर तुम्ही माहिती सरकारला भरघोस मताने निवडून द्यावं. कारण कोल्हापूरचा महापौर महायुतीचा जर झाला तर फंड्स भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतील. त्यामुळे कोल्हापूरचा कायापालट होणे हे शक्य आहे. एवढंच मी या प्रसंगी जनतेला आव्हान करतो. आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांना मते शिवसेनेचा धनुष्यबाण, भाजपचं कमळ आणि राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण माहितीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी जनतेला आवाहन करतो. धन्यवाद. खर तर मागचा जो त्यांच्या नगरसेवक पदाचा प्रदीर्घ अनुभव आहे, सामाजिक कार्याचा वारसा आहे, दिवंगत चंद्रकांत नाना जाधव असतील किंवा ते स्वतः असतील किंवा एकंदरीत त्या जाधव घराण्याचा जो सामाजिक कार्याचा वारसा जो आहे तो पुढील पिढीला देताना त्यांच्याकडून ते जबाबदारी, त्यांची जी जबाबदारी आहे त्यांना त्याची जाणीव करून देतो. म्हणजे सत्यजित जाधव असतील किंवा त्यांच्या चिरंजीव ओंकार जाधव असतील, त्यांनाही ते सांगतात की बाबा समाजासाठी, समाजाच्या लोकांसाठी, कल्याणासाठी काम त्यांनी केलं पाहिजे. असं असताना माहिती करून येणाऱ्या काळामध्ये आणखी विकास साधत असेल तर कोल्हापूरच्या जनतेनं माहितीला सहकार्य केलं पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना त्यांच्या ह्या आव्हानाचा त्यांना कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, कोल्हापूर. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.